आजच्या व्हिडिओमध्ये मी अजित पुन्हा एकदा सर्व माझ्या माता भगिनींचं स्वागत करतो। तर आज आपल्याकडे एक अपडेट आलेली, खूप मोठी अपडेट आहे। अपडेट बरोबरच काही अशा बातम्या आपल्याकडे आलेल्या आहेत की पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना काही सूचना दिलेल्या आहेत, काही आदेश दिलेले आहेत। ते कोणते असतील? त्याचबरोबर आता ॲप्रूव्हचा SMS सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे। तो SMS कशा प्रकारचा असणार आहे, त्यातून तुम्हाला कसं सांगण्यात येणार आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही, ते सर्वचे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि एक लाईक मात्र अवश्य करा, कारण MA टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी दररोज नवनवीन अपडेट घेऊन येत आहे। हे पहा, सुरुवातीपासून मी तुमच्यासाठी प्रत्येक दिवशी काही ना काही अपडेट घेऊन येत आहे। त्यामुळे कृपा करून सर्वप्रथम चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन दाबा। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येऊन जाईल। युअर ॲप्लिकेशन नंबर इथे नमूद केला जाईल। त्यानंतर खाली पाहू शकता MMLBY हॅज अप्रूव्ड, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हॅज अप्रूव्ड असं येऊन जाईल, म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे। तर येथे तुम्ही पाहू शकता या महिलांना मिळणार नाही पैसे, तर याचाही स्पष्टीकरण त्यांनी इथे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यांनी इथे दिलेलं आहे, ते काय आहे तेही आपण एकदा पाहून घेणार आहोत। ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता त्यांनी लिहिले या महिलांना मिळणार नाही पैसे। तर येथे आपण पाहू शकतो राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुंबईहून आत्तापर्यंत सुमारे 6 लाख अर्ज दाखल करण्यात आलेत। या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू असून छाननीसाठी प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहेत। प्रति तास 40 अर्जांची छाननी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या BMC यंत्रणेमार्फत मुंबईमध्ये ही योजना राबवली जात आहे। तसेच पुढे पहा, 2 पाळ्यांमध्ये काम करण्याचे निर्देश, म्हणजे तपासणीसाठी अर्ज जास्त आहेत आणि तपासणीसाठी वेळ लागत आहे, त्यामुळे हे निर्देश दिलेले आहेत। तर काय आहेत निर्देश ते आपण पाहूया। अर्जाची छाननी वेगाने व्हावी यासाठी पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना निर्देश दिले आहेत। प्रत्येक विभाग कार्यालयात 10 संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावा। प्रत्येक संगणकावर सकाळी 7 ते 3 तसेच दुपारी 3 ते रात्र 11 अशा 2 पाळ्यामध्ये काम करावे। म्हणजेच आता तुमचे फॉर्म जे चेक होणार आहे त्याची गती अतिशय वेगाने वाढणार आहे, त्यामुळे तुम्हाला रिझल्टही लवकरात लवकर मिळून जाईल। आता येथे पहा, रिजेक्ट धिस सर्वे, म्हणजे सर्वेमुळे तुमचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात, ते कोणत्या कारणामुळे? तर आता इथे पहा त्यांनी दिलेलं आहे स्पष्ट शब्दात, नोंदविलेले नाव व आधार कार्डावरील नाव यांच्यामध्ये तफावत आहे। आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव तुमचं फॉर्मवर नाही आहे, तर रिजेक्ट होणार तुमचा फॉर्म। अर्जदाराचं वय 21 ते 65 वर्ष नसल्यास फॉर्म रद्द होणार आहे। अर्जदाराचा पत्ता जो असेल तो आधार कार्डानुसार जर नसेल तरी तुमचा फॉर्म जो आहे तो रद्द होणार आहे। परत इथे पहा, अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र जोडले नाही किंवा चुकीचे जोडले आहे तरीही तुमचे फॉर्म जे आहे ते रद्द होणार आहेत। आता पुढे पहा, जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड अथवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र जोडले नाही तरी तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट केला जाईल सर्वेमध्ये। त्याचबरोबर पहा, आधार कार्ड क्रमांक चुकीचा नोंदविला आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड जोडले नाही, बँक खात्याचा तपशील, खातेदाराचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFS कोड योग्य नाही तरीही तुमचा जो फॉर्म असेल तो सर्वेमध्ये रिजेक्ट केला जाणार आहे। तसेच पहा, तुमच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर सोडून, कारण ट्रॅक्टर हा शेतीसाठी वापरण्यात येतो,
तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे किंवा कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे, तरीही तुमचा जो फॉर्म असेल तो रिजेक्ट केला जाईल. आता येथे त्यांनी अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला दिलेली आहे. पार्टियल रिजेक्शन म्हणजे सिटीजन कॅन अपडेट अँड सबमिट द सर्वे ओनली वन्स. म्हणजे तुमचा सर्वेमध्ये ह्यापैकी काही प्रॉब्लेम झाला असेल तर वन्स म्हणजे एकदा तुम्ही हा फॉर्म एडिट करू शकता आणि एडिट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर आता वेबसाईट आलेली आहे, ॲपमध्ये जाऊ नका. वेबसाईटवर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, वेबसाईटवर तुम्ही जाऊन अपडेट करून घ्या. किंवा जर तुमच्या मेसेजमध्ये फुल्ली रिजेक्ट आलं, सिटीजन कॅन नॉट अपडेट अँड सबमिट द सर्वे अगेन, म्हणजे तुम्ही फॉर्म पुन्हा सर्वेसाठी सबमिट करू शकत नाही. तर पार्टियल रिजेक्शनमध्ये तुम्ही एकदा तुमचा फॉर्म पुन्हा सबमिट करू शकता. तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही फॉर्म सबमिट करायच्या अगोदर मला काही कमेंट करून पाठवा. काही प्रॉब्लेम असेल तर मी त्याच्यावर तुम्हाला नक्की सोल्युशन देईन. तर आता ही जेवढी काही माहिती होती आतापर्यंतची MA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेच. तरी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण अपडेट ह्या तुमच्यापर्यंत मी दररोज पोहोचवणार आहेच. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य करा. तर आतापुरतं इथेच थांबतो. पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओसह. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर, बाय बाय.